Hello everyone. Sharad Institute of Technology Polytechnic Program of Electrical Engineering welcomes all students. For the academic year 2020-21 for the final year electrical diploma student, there is the subject energy conservation and audit and the subject code is 22525 and this lecture is conducted by Mrs. A. Kekre. So energy conservation in electrical machines. Chapter number 2, the marks for this particular chapter are 14 marks and the course outcome, implement energy conservation techniques in three-phase induction motor and transformer because these are the two machines which are widely used. So this is our lecture number 9 and the contents for this particular lecture are energy conservation in transformer, means different techniques that we are going to see in this session. So in that, first, use of energy efficient transformer. So which are they? Energy efficient transformer. So first is amorphous transformer, second is dry type or epoxy resin cast transformer, and the next point is periodic maintenance of a transformer. So let's start with the first point, use of energy efficient transformer. Again in that, amorphous transformer. So what is amorphous transformer, how it is formed, what is the process that forms amorphous material, that we are going to see. So here boron, silicon and phosphorus are responsible for the formation of amorphous material. So these are the three important material which are used for making the amorphous material. So this is basic information. Now how amorphous material or what is the process of formation of amorphous material, that we are going to see. So first, boron, silicon and phosphorus melted together, म्हणजे त्यांचं वितळवलं जातं. Next, due to the melting, metal alloy is formed, that is also called as met glass. म्हणजे हे वितळवल्यानंतर met glass तयार केलं जातं. Now extremely rapid cooling of molten metal is done. म्हणजे जे वितळवलेलं मेट ग्लास आहे त्याच्यावर एक्स्ट्रीमली म्हणजे पटकन रॅपिड कूलिंग केलं जातं, म्हणजे फास्ट कूलिंग मेथड वापरली जाते मेटल कूल करण्यासाठी. आणि हे असं केल्यामुळं काय होतं की जे मोल्टन मेटल आहे त्याचं सॉलिडिफिकेशन होतं. म्हणजे सॉलिडिफिकेशन एक प्रोसेस आहे की जे मेल्टिंग मटेरियल जे काय किंवा मोल्टन मेटल आहे त्याचं कन्वर्जन सॉलिडमध्ये होतं, दॅट इज लिक्विड कन्वर्जन इंटू सॉलिड कन्वर्जन. या प्रोसेसला काय म्हटलं जातं? सॉलिडिफिकेशन. सो सॉलिडिफिकेशन ऑफ मोल्टन मेटल होतं जेव्हा आपण रॅपिड कूलिंग मेथड वापरतो तेव्हा. आणि बिकॉज ऑफ दिस अ युनिक फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज फॉर्म्ड. म्हणजे ही अशी प्रोसेस केल्यामुळे म्हणजे मेल्ट ग्लासचं एक्स्ट्रीम रॅपिड कूलिंग केल्यामुळं सॉलिडिफिकेशन होतं आणि सॉलिडिफिकेशन झाल्यामुळं आपण युनिक फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपल्याला मिळतं की ज्याच्यापासून आपण थिन लॅमिनेशन्स काढू शकतो किंवा व्हेरी थिन रिबन्स आपण मटेरियलच्या तयार करू शकतो. आणि अशा पद्धतीनं किंवा हे ज्या प्रोसेस वापरून जे मटेरियल तयार केलेलं आहे त्याला amorphous मटेरियल म्हणतात. सो दिस इज द प्रोसेस विच फॉर्म्स amorphous मटेरियल. आणि हे मटेरियल आपण कशासाठी वापरतो तर amorphous मटेरियल हे ट्रान्सफॉर्मरचा जो कोर आहे ते कोर तयार करण्यासाठी हे मटेरियल वापरलं जातं. नाउ विल सी द प्रॉपर्टीज ऑफ amorphous मटेरियल अँड द ॲडव्हान्टेजेस ऑफ amorphous मटेरियल. म्हणजे amorphous मटेरियल वापरून तयार केलेला जो ट्रान्सफॉर्मर असतो त्याचा आपण ॲडव्हान्टेजेस बघणार आहोत. सो फर्स्ट विल सी दी प्रॉपर्टीज. सो पहिला आहे नॉन क्रिस्टलिन स्ट्रक्चर. म्हणजे नॉन क्रिस्टलिन स्ट्रक्चर कसं असतं ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहोत. सो amorphous मटेरियल हे नॉन क्रिस्टलिन असतं आणि सिलिकॉन स्टील हे क्रिस्टलिन स्ट्रक्चर असतं, ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहोत. सेकंड आहे व्हेरी हाय मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी. ससेप्टेबिलिटी म्हणजे काय? ॲबिलिटी टू मॅग्नेटाइज. तर व्हेरी हाय मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी म्हणजे काय की amorphous मटेरियल हे इझिली मॅग्नेटाइज्ड होतं. म्हणजे त्याला जो मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ लागणार असते ती मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ फार कमी लागते आणि कमी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथमध्ये इझिली ते काय होतं? फ्लक्स फॉर्मेशन होतं amorphous मटेरियलमध्ये. नेक्स्ट आहे
व्हेरी लो कोर्सिटिव्हिटी म्हणजे काय की ॲबिलिटी टू डिमॅग्नेटाइज्ड, म्हणजे जसं इझिली मॅग्नेटाइज्ड होतं तसं इझिली डिमॅग्नेटाइज होतं, म्हणजे त्याला जो कोर्सिव्ह फोर्स लागणार आहे डिमॅग्नेटाइज करायला तो सुद्धा कमी लागतो. नेक्स्ट आहे हाय इलेक्ट्रिक रेझिस्टन्स, म्हणजे ॲमॉर्फस मटेरियलचा जो रेझिस्टन्स आहे कोरचा रेझिस्टन्स तो हाय आहे की त्यामुळं एडी करंट लॉस काय होतो, कमी होतो. सो ह्या झाल्या बेसिक प्रॉपर्टीज ऑफ amorphous transformer. So पहिली प्रॉपर्टी नॉन क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, सेकंड व्हेरी हाय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, थर्ड व्हेरी लो कोर्सिटिव्हिटी, फोर्थ हाय इलेक्ट्रिक रेझिस्टन्स. आता ह्या प्रॉपर्टीजमुळे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत ॲमॉर्फस ट्रान्सफॉर्मरचे ते आपण बघणार आहोत. सो पहिला आहे हाय रेझिस्टन्स अँड थिन फॉइल्स लीड्स टू लो लॉसेस बाय एडी करंट, म्हणजे इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स हाय आहे आणि आपण थिन लॅमिनेशन्स किंवा फॉइल्स किंवा थिन लॅमिनेशन्स स्टॅम्पिंग्स आपण तयार करू शकतो ॲमॉर्फस मटेरियलमुळे. तर ह्या दोन्हीमुळे काय होतं की एडी करंट लॉस काय होतो, कमी होतो. नेक्स्ट हिस्टरेसिस लॉस इज व्हेरी लेस ड्यू टू व्हेरी हाय मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी. जसं मगाशी सांगितलं की हाय मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी म्हणजे काय, ॲबिलिटी टू इझिली मॅग्नेटाइज. सो हाय ससेप्टेबिलिटी असल्यामुळे ॲमॉर्फस मटेरियल पटकन काय होतं, मॅग्नेटाइज होतं, म्हणजे लेस मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ लागते त्याला मॅग्नेटाइज करण्यासाठी, त्यामुळे हिस्टरेसिस लॉस काय होतो, कमी होतो. आता एडी करंट लॉस कमी होतो, हिस्टरेसिस लॉस कमी होतो, त्यामुळे साहजिकच हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो इफिशियंट ट्रान्सफॉर्मर तयार होतो. सो बिकॉज ऑफ द लेस एडी करंट लॉस, लेस हिस्टरेसिस लॉस, that is less core loss leads more efficiency of such a transformer. Now next, less carbon dioxide emission, better voltage regulation. So because of using of this material for making the core loss can be minimized 70 to 80% than the traditional or conventional transformer. म्हणजे ॲमॉर्फस मटेरियल वापरून जर आपण ट्रान्सफॉर्मरची कोर तयार केली तर कोर लॉस हा 70 ते 80% कमी असणार आहे. कुणापेक्षा, तर सिलिकॉन स्टील जे आपण ट्रॅडिशनली वापरतोय त्याच्यापेक्षा काय असणार आहे, तो लॉस कमी असणार आहे. सो टू अचीव मॅक्सिमम इफिशियन्सी अँड टू सेव्ह दी एनर्जी वी मस्ट यूज ॲमॉर्फस मटेरियल फॉर मेकिंग दी कोर ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. सो दिस इज about amorphous material. Now we'll see the images of amorphous transformer. So मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आणि नॉन क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इथे दाखवलेलं आहे, पण त्याच्या आधी काय दिलेलं आहे, थिकनेस, म्हणजे ॲमॉर्फस मटेरियलचं आपण 0.025 mm एवढ्या पातळ थिकनेसचं आपण काय करू शकतो, लॅमिनेशन्स तयार करू शकतो की जे 1/10 एवढं सिलिकॉन स्टील पेक्षाही कमी आहे. म्हणजे एकदम पातळ पत्रा आपण म्हणू शकतो किंवा लॅमिनेशन्स आपण तयार करू शकतो, तो कुठेही तुटत नाही. सो हे पॉसिबल आहे फक्त ॲमॉर्फस मटेरियलपासून. सो ह्या थिन आपण लॅमिनेशन्स तयार करू शकतो आणि नंबर ऑफ लॅमिनेशन्स एकत्र केले की आपल्याला सॉलिड कोर बनते. तर हे एकदम थिन असल्यामुळे जो एडी करंट लॉस असतो तो एडी करंट लॉस सुद्धा काय होतो ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कमी असतो. आता क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आणि नॉन क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये हे जे ग्रीन कलरचे दाखवलेले आहेत त्याला ग्रेन म्हणू शकतो आपण. हे जे ग्रेन्स आहेत इथं प्रॉपरली अरेंज्ड असतात, वेअर इन नॉन क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये काय असतं, हे जे ग्रेन्स असतात रँडमली अरेंज्ड असतात. आता ह्याच्यामध्ये बघूया की आपण हिस्टरेसिस लूप कसा असतो. सिलिकॉन स्टीलचा जर हिस्टरेसिस लूप आपण बघितला तर सिलिकॉन स्टीलचं आपण जास्तीत जास्त मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ अप्लाय केल्यानंतर आपल्याला सिलिकॉन स्टील मॅग्नेटाइज होताना दिसतंय. तर ॲमॉर्फस कमी स्ट्रेंथमध्ये पटकन काय होतं, त्याचं मॅग्नेटायझेशन होतं. सो हा जो फरक आहे. सो हिस्टरेसिस लूप जर बघितलं सिलिकॉन स्टीलचा तर मोठा आहे आणि ॲमॉर्फसचा काय हिस्टरेसिस लूप छोटा आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की जेवढा जास्त हिस्टरेसिस लूपचा एरिया तेवढे लॉसेस जास्त आणि जेवढा कमी एरिया हिस्टरेसिस लूपचा तेवढे लॉसेस कमी. सो ह्या डायग्राममध्ये आपण बघू शकतो की सिलिकॉन स्टील वापरण्यापेक्षा ॲमॉर्फस मटेरियल जर आपण कोरसाठी वापरलं तर ऑब्व्हियसली काय असणार आहे, लॉसेससुद्धा कमी असणार आहेत, इफिशियन्सीसुद्धा
जे असणार आहे. फक्त ॲमॉर्फस ट्रान्सफॉर्मरची जी काय कॉस्ट आहे ती सिलिकॉन स्टीलपेक्षा काय असते, जास्त असते. बिकॉज वी आर युझिंग हाय क्वालिटी मटेरियल, we are reducing the losses, we are improving the efficiency, hence we have to pay more for amorphous transformer than the silicon steel transformer. Now this is a second image of amorphous transformer की ज्याच्यामध्ये ह्या फॉइल्स दाखवलेल्या आहेत. आपण खूप थिन फॉइल्स तयार करू शकतो amorphous मटेरियल पासून. Now next is ड्राय टाइप और इपॉक्सी रेझिन कास्ट ट्रान्सफॉर्मर की ज्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की ड्राय टाइप म्हणजे काय. ड्राय टाइप, व्हॉट इज अ ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर और व्हॉट इज इपॉक्सी रेझिन कास्ट ट्रान्सफॉर्मर. सो लेट्स सी. प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर आर एनकॅप्सुलेटेड विथ दी इपॉक्सी रेझिन. म्हणजे काय एनकॅप्सुलेशन म्हणजे काय, कवरिंग द थिंग्स. म्हणजे इथं प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग हे पूर्णपणे कवर्ड असतात किंवा एनक्लोज्ड असतात. कशाने, तर इपॉक्सी रेझिन. आणि सेकंड, इन्सुलेटिंग ऑइल इज नॉट युज्ड इन ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर. ॲज द नेम इंडिकेट इट इज ड्राय. म्हणजे त्याच्यामध्ये ऑइल हे वापरलं जात नाही. एनकॅप्सुलेशनमुळे ऑइलची तिथं गरज पडत नाही. नाव नेक्स्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर. सो ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण मगाशी बघितल्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ह्या इपॉक्सी रेझिन की जे एफ क्लास इन्सुलेशन आहे, इन्सुलेशन क्लास जो आहे YAEBFHC, त्याच्यामधलं एफ क्लासचं हे जे इन्सुलेशन आहे की ज्याच्यामध्ये इपॉक्सी रेझिन येतं, तर ते इपॉक्सी रेझिन किती टेम्परेचर अप असू दे डाऊन असू दे त्या टेम्परेचर व्हॅरिएशनच्या अगेन्स्ट हे व्यवस्थित विथस्टँड होतं. मीन्स इट कॅन विथस्टँड अगेन्स्ट वाईड टेम्परेचर व्हॅरिएशन. नाव सेकंड, ड्यू टू हाय क्वालिटी इन्सुलेशन मटेरियल the transformer is practically non-inflammable by an electric arc. Special fire protection measures are not required. म्हणजे हा जो इपॉक्सी रेझिन ट्रान्सफॉर्मर आहे किंवा ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर आहे तो नॉन इन्फ्लेमेबल आहे. म्हणजे तो पटकन पेट घेत नाही बाय अन इलेक्ट्रिक आर्क. त्यामुळे स्पेशल फायर प्रोटेक्शन ह्या ट्रान्सफॉर्मरला काही गरज नसते. त्यामुळे तो जो कॉस्ट आहे स्पेशल फायर प्रोटेक्शनचं ते कॉस्ट आपण इथे इलिमिनेट करू शकतो. थर्ड आहे, इट प्रिव्हेंट्स पेनिट्रेशन ऑफ मॉइश्चर इन टू द वाइंडिंग्स. म्हणजे पेनिट्रेशन मॉइश्चर जे वाइंडिंगमध्ये जातं ते वाइंडिंगमध्ये जाऊन देत नाही. कारण एनकॅप्सुलेशन किंवा कवर असल्यामुळे इपॉक्सी रेझिनचं वाइंडिंगच्या भोवती आतमध्ये मॉइश्चर जात नाही. नेक्स्ट, ड्यू टू द हाय ग्रेड इन्सुलेशन मटेरियल कॉइल्स आर नॉन हायग्रोस्कोपिक. म्हणजे इपॉक्सी रेझिन हे स्वतःच मॉइश्चर ॲब्सॉर्ब करून घेत नाही, त्यामुळे कॉईलमध्ये मॉइश्चर किंवा वॉटर जाण्याचा प्रश्न येत नाही. सो सच अ कॉइल्स आर नॉन हायग्रोस्कोपिक और नॉन हायग्रोस्कोप्स. बेटर इन रिस्पेक्ट ऑफ इम्पल्स व्होल्टेज विथस्टँड स्ट्रेंथ. म्हणजे किती सडन इन्क्रीज व्होल्टेज झालं तरी आतल्या कॉइल्सना किंवा त्याच्या इन्सुलेशनला डॅमेज होत नाही. नेक्स्ट, ड्यू टू एनकॅप्सुलेशन ऑफ कॉइल विथ कास्ट रेझिन द कॉइल्स डायमेन्शन्स आर स्टेबल अँड नो कॉइल टाइटनिंग इज रिक्वायर्ड टू मेंटेन द शॉर्ट सर्किट स्ट्रेंथ. म्हणजे याचं जे इनकॅप्सुलेशन केल्यामुळं कॉइल्सचं डायमेन्शन हे स्टेबल राहतं. म्हणजे ते एक्सपांड होत नाही आणि त्यामुळे कॉइल टाइटनिंग करण्याची गरजसुद्धा लागत नाही. नेक्स्ट, सेवन्थ, नो चेक ऑफ ऑइल लेवल अँड इलेक्ट्रिकल इन्सुलेशन ऑइल इज रिक्वायर्ड, हेन्स लेस मेंटेनन्स इज रिक्वायर्ड. म्हणजे आता ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइलच नाही आहे, त्यामुळं ऑइल लेवल चेक करणे किंवा ऑइलमध्ये स्लज मॉइश्चर हा जो काय मेंटेनन्सचा पार्ट आहे हा पूर्णपणे अवॉइड केला जातो जर आपण ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर वापरलं तर. नेक्स्ट, एथ, ट्रान्सफॉर्मर्स आर जनरली स्मॉलर इन डायमेन्शन अँड लेसर इन वेट. सो याचं डायमेन्शन जे असतं ते स्मॉल असतं आणि लेसर इन वेट का, तर ऑइलच वापरलं जर नाही आहे त्यामुळं ऑइलच्या वेटमुळं ट्रान्सफॉर्मरचं जे वेट वाढत होतं ते वेट इथं पूर्णपणे इलिमिनेट होतं कारण ऑइलच आपण वापरत नाही आहे. त्यामुळं हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो स्मॉल अँड लाईट इन वेट असतो. आता हे स्मॉल अँड लाईट इन वेट असल्यामुळे कन्स्ट्रक्शन अँड इन्स्टॉलेशन कॉस्ट ही कमी होते फॉर द सबस्टेशन. सो हाच नाइन्थ ॲडव्हान्टेज आहे. द कन्स्ट्रक्शन अँड इन्स्टॉलेशन कॉस्ट फॉर द सबस्टेशन कॅन बी रिड्युस्ड बाय अडॉप्टिंग ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर.
म्हणजे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर जर आपण वापरलं तर कन्स्ट्रक्शन आणि इन्स्टॉलेशन आणि इझी हँडलिंग होतं, त्यामुळे ह्याची कॉस्टसुद्धा काय येते, कमी येते. So since no oil is used in this transformer, there are no chances of contamination of groundwater due to the oil leakage. म्हणजे आता ऑइलच वापरलं नाही आहे, त्यामुळे ऑइल लीक झाल्यामुळं जे ग्राउंड वॉटर आहे तर त्याचं प्रदूषण, कंटॅमिनेशन म्हणजे प्रदूषण व्हायचा प्रश्नच येत नाही. नेक्स्ट, ड्यू टू हाय क्वालिटी इन्सुलेशन मटेरियल, डायइलेक्ट्रिक लॉस इज व्हेरी लेस इन सच अ ट्रान्सफॉर्मर अँड इट सेव्स एनर्जी. सो हाय क्वालिटी ऑफ इन्सुलेशन मटेरियल म्हणजेच इपॉक्सी रेझिन वापरल्यामुळे डायइलेक्ट्रिक लॉस जो आहे तो कमी होतो आणि त्यामुळे आपण एनर्जी सेव्ह करू शकतो. बट एकच डिसएडव्हान्टेज आहे, त्या म्हणजे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर आर कॉस्टलियर दॅन दी ऑइल फील्ड ट्रान्सफॉर्मर. ऑब्वियसली वी आर युझिंग हाय क्वालिटी मटेरियल for dry type, hence the cost of dry type transformer is more than the oil filled transformer. So जर आपल्याला लॉसेस कमी करायचे असतील ट्रान्सफॉर्मरचे तर आपल्याला ॲमॉर्फस ट्रान्सफॉर्मर आणि ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर वापरून आपण लॉसेस कमी करू शकतो, इफिशियन्सी इम्प्रूव्ह करू शकतो आणि एनर्जी सेव्ह करू शकतो. पण ॲमॉर्फस ट्रान्सफॉर्मर आणि ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर हे दोन्ही पण काय आहेत, कॉस्टली आहेत दॅन दी ट्रॅडिशनल ऑर कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर. So these are the two energy efficient transformers which can save the energy. So here I have taken the image of dry type transformer की ज्याच्यामध्ये बेसिक आपल्याला काय बघायचं आहे, 8th पार्ट जो दाखवलेला आहे इन्सुलेशन, मिक्सचर ऑफ इपॉक्सी रेझिन अँड क्वार्टर्स पावडर, तो इथं दाखवलेला आहे की ज्याच्या आतमध्ये कॉइल्स आहेत. सो ही इमेज आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बेसिक काय बघायचं आहे, इन्सुलेशन, दॅट इज मिक्सचर ऑफ इपॉक्सी रेझिन अँड क्वार्टर्स पावर. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑइल वगैरे कुठे ऑइल हे नसतंच ह्याच्यामध्ये. सो हे पूर्ण कोर आणि वाइंडिंगचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये 3 लेग कोर आहे, फर्स्ट लेग, सेकंड लेग अँड थर्ड लेग. 3 लेग कोर आहेत. ह्याच्यात वाइंडिंग टर्मिनल्स दाखवले आहेत, LV वाइंडिंग टर्मिनल्स बाहेर काढलेले आहेत. सेकंड HV वाइंडिंग टर्मिनल्स आहेत. थर्ड क्रॉस फ्लो फॅन्स आहेत. फोर्थ 3 लेग कोर आहे. नेक्स्ट रिसेलेंट स्पेसर्स आहेत. 6th HV वाइंडिंग आहे. 7th LV वाइंडिंग आहे. 8th मेन इम्पॉर्टंट मिक्सचर ऑफ इपॉक्सी रेझिन अँड क्वार्टर्स पावडर आहे, हे वाइंडिंगच्या भोवती आहे. अँड 9th क्लॅम्पिंग फ्रेम अँड ट्रक. सो दीज आर द बेसिक पार्ट ऑफ ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर. नाव पिरियडिक मेंटेनन्स. कुठलीही वस्तू आपल्याला लॉंग टाईमसाठी जर टिकवायची असेल तर मेंटेनन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन द पिरियडिक मेंटेनन्स म्हणजे टाईम टू टाईम कुठल्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत, त्याचं स्केड्यूल कसं आहे ते ट्रान्सफॉर्मरचं इथं दाखवलेलं आहे. सो फ्रिक्वेन्सी ऑफ मेंटेनन्स म्हणजे डेली करायचं आहे, वीकली करायचं आहे, क्वार्टरली करायचं आहे, हे ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. नेक्स्ट थिंग्स टू बी चेकड, कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. नंतर रीडिंग्स आणि ऑब्झर्वेशन्स म्हणजे काय चेक केलं आहे, काय ऑब्झर्वेशन आले ते आपण बघायचं आहे. आणि डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन्स आपल्याला काय ॲक्शन घ्यायचे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, ते ॲक्शन रिक्वायर्डमध्ये येतं. सो ह्या 4 गोष्टी मिळून काय तयार होतं, पिरियडिक मेंटेनन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. वी विल सी अवरली म्हणजे तासाला आपल्याला काय चेक करायचं आहे, करंट लेवल ऑफ ट्रान्सफॉर्मर, व्होल्टेज लेवल ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड टेम्परेचर. सपोज करंट वाढला असेल गरजेपेक्षा तर लोडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर किंवा कुठं शॉर्ट सर्किट झाले का हे चेक करायला पाहिजे. व्होल्टेजमध्ये अप अँड डाऊन झाला असेल तर ट्रान्सफॉर्मरचं वाइंडिंग्स चेक करा, वाइंडिंगचं जे काही रिडिंग्ज आहेत किंवा ट्रान्सफॉर्मरचं लोडिंग जे काय आहे किंवा सप्लाय आहे तो चेक केला पाहिजे. आणि टेम्परेचरसुद्धा चेक केलं पाहिजे. सपोज टेम्परेचर जर वाढलं असेल म्हणजे ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू कम्पेअर करायला पाहिजेत कुणाशी, तर रेफरन्स व्हॅल्यू किंवा ज्या सेट व्हॅल्यू आहेत ट्रान्सफॉर्मरच्या त्याच्याशी चेक करायला पाहिजेत. आणि सपोज जसं मी सांगितलं करंट वाढला असेल तर ओव्हरलोडिंग झालं आहे का बघायला पाहिजे, करंट कमी झाला असेल अंडरलोडिंग झालं आहे का बघायला पाहिजे, किंवा शॉर्ट सर्किट कुठं झालं आहे का बघायला पाहिजे की त्यामुळे सुद्धा करंट सडनली वाढू शकतो. तसंच एक दिलेलं आहे याच्यामध्ये की सपोज टेम्परेचर जर वाढलं असेल रेफरन्स व्हॅल्यूपेक्षा तर काय करायचं आहे, काय ॲक्शन घ्यायला पाहिजे, तर आपल्याला फॅन्स ऑन करायला पाहिजे. ट्रान्सफॉर्मरच्या साईडला किंवा खाली बेसला फॅन्स असतात तर ते फॅन्स ऑन करायला पाहिजेत की जेणेकरून ट्रान्सफॉर्मरचं कूलिंग होईल. नाव नेक्स्ट इज डेली म्हणजे दिवसाला आपल्याला काय चेक करायला पाहिजे तर ब्रीदर. सो ब्रीदर
मध्ये सिलिका जेल असतं, तर आपल्याला काय चेक करायला पाहिजे, तर सिलिका जेलचा कलर चेक करायला पाहिजे. सपोज सिलिका जेलचा कलर हा पिंक झाला असेल, तर पिंक कधी होतो सिलिका जेलचा कलर, जर त्या सिलिका जेलनी मॉइश्चर ॲब्झॉर्ब केला असेल हवेतलं, तर ब्ल्यू कलरचे सिलिका जेल हे पिंकमध्ये कन्वर्ट होतात. सपोज असे जर सिलिका जेल पिंक झाले असतील, तर ते आपण आयदर ड्राय करून परत वापरू शकतो किंवा पिंक झालेले सिलिका जेल हे न्यू ब्ल्यू सिलिका जेलने आपण रिप्लेस करू शकतो. नेक्स्ट आहे मंथली आपण काय चेक करायला पाहिजे, ऑइल लेवल इन टँक. म्हणजे टँकमध्ये जे काय ऑइल लेवल आहे ती इथे चेक केली पाहिजे. आता ती चेक करून काय बघायचं आहे, तर रेफरन्स व्हॅल्यूपेक्षा जर ती कमी झाली असेल ऑइल लेवल, तर काय करायला पाहिजे, इफ ऑइल लेवल इज लो दॅन रेफरन्स व्हॅल्यू देन फिल ऑइल इन अ टँक. म्हणजे ट्रान्सफॉर्मर टँकमधलं जे का ऑइलची लेवल जर कमी झाली असेल, तर आपल्याला परत काय करायचं आहे, फिल करायचं आहे ऑइल, परत ऑइल भरायचं आहे त्याच्या मार्कड लेवल पर्यंत. नेक्स्ट आहे क्वार्टरली आपल्याला काय चेक करायचं आहे, तर बुशिंग्स. सो बुशिंग्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, की ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचे HV आणि LV टर्मिनल्स बाहेर आलेले असतात. सो बुशिंग्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज आउटर पार्ट. सो त्याच्यामध्ये डस्ट, क्रॅक्स जाण्याची शक्यता असते. सपोज डस्ट आणि क्रॅक्स जर आपल्याला बुशिंगवर आढळले किंवा ऑब्झर्व झाले, तर काय करायला पाहिजे ॲक्शन, तर क्लीन द बुशिंग. जर डस्ट बसले असेल तर बुशिंग्स काय करायला पाहिजेत, वी हॅव टू क्लीन द बुशिंग्स. नेक्स्ट रिप्लेस बुशिंग्स इफ क्रॅक्ड. जर बुशिंगला क्रॅक्स गेले असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे, ते बुशिंग्स रिप्लेस करायला पाहिजे. नाव हाफ इयरली आपल्याला काय करायला पाहिजे, तर जो कन्झर्वेटर आहे दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट, की ज्याच्यामध्ये ऑइल असतं. तर कन्झर्वेटरमधल्या मॉइश्चरची लेवल चेक करायला पाहिजे आणि ऑइलची लेवल चेक करायला पाहिजे. आणि मॉइश्चर लेवल वाढला असेल तर इम्प्रूव्ह व्हेंटिलेशन आपलं इम्प्रूव्ह करायला पाहिजे. दॅट इज सिलिका जेल जे आहे ते सिलिका जेल आपल्याला प्रॉपर आहेत की नाही बघायला पाहिजे. नेक्स्ट मेंटेन ऑइल लेवल जर कमी झाले असेल तर ती आहे तेवढी मेंटेन ठेवली पाहिजे बाय पोरिंग द ऑइल इन कन्झर्वेटर. नाव इयरली आपल्याला काय चेक करायला, ऑइल इन अ ट्रान्सफॉर्मर टँक. आता मगाशी बघितलं आपण ऑइल इन अ ट्रान्सफॉर्मर लेवल बघितलं होतं. आता इथं काय चेक करायचं आहे, ऑइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ चेक करायची आहे. वॉटर आणि स्लज कंटेंट आहेत का बघायचं आहे. सपोज डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी झाली असेल तर फ्रेश ऑइल पोअर करायचं आहे किंवा वेगवेगळ्या मेथड्स वापरून आपल्याला ऑइलची क्वालिटी मेंटेन ठेवायची आहे किंवा रिस्टोअर करायची आहे. नेक्स्ट इयरली परत काय बघायचं आहे, रिलेज, अलार्म अँड देअर सर्किट. म्हणजे रिलेज, अलार्म आणि त्यांचे सर्किट बघायचं आहे, की ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट्स किंवा कंपोनंट्स कुठले गेलेले आहेत का हे बघायचं आहे. आणि कंडिशन्स बघायचे आहे कॉन्टॅक्टची. सपोज कॉन्टॅक्ट्स झिजले असतील किंवा कॉन्टॅक्ट्स खराब झाले असतील तर आपल्याला कॉन्टॅक्ट्स हे रिप्लेस करायला पाहिजेत. सपोज डर्ट बसला असेल तर ते कॉन्टॅक्ट्स क्लीन केले पाहिजेत. म्हणजे पूर्ण रिलेज आणि अलार्म सर्किटचे कॉन्टॅक्ट्स किंवा सर्किट कंपोनंट क्लीन केले पाहिजेत. आणि सपोज काही खराब झाला असेल तर आपल्याला रिप्लेस केलं पाहिजे. नेक्स्ट परत इयरली कन्झर्वेटरमध्ये काय बघायचं आपल्याला, तर अगेन मॉइश्चर लेवल इन कन्झर्वेटर अँड ऑइल लेवल. इम्प्रूव्ह व्हेंटिलेशन जर मॉइश्चर लेवल वाढले असेल तर, आणि ऑइल लेवल कमी झाले असेल तर मेंटेन ऑइल लेवल बाय पोरिंग दी ऑइल इन कन्झर्वेटर टँक. नेक्स्ट 5 वर्षातून काय करायचं आहे, कम्प्लीट ट्रान्सफॉर्मर आपल्याला चेक करायचं आहे, की ज्याच्यामध्ये मेन पार्ट काय तो लिफ्टिंग कोर अँड कॉइल्स, ड्रेन ऑइल. म्हणजे जी कोर आहे ती पूर्णपणे ट्रान्सफॉर्मर टँकच्या बाहेर काढायचं आहे आणि कॉईलसुद्धा बाहेर काढायचं. कॉईल कोर बाहेर काढल्यानंतर जे काय ऑइल आहे ट्रान्सफॉर्मरमधलं ते पूर्णपणे ड्रेन करायचं आहे, म्हणजे काढून टाकायचं आहे. आणि परत लिफ्टिंग जे केलेलं आहे कोरचं आणि कॉईलचं ते क्लीन करायचे आहेत पार्ट्स, आणि ऑइल जे काय आहे ते परत फ्रेश ऑइल त्याच्यामध्ये पोर करायचं आहे. नाव समरी ऑफ एनर्जी कन्झर्वेशन इन ट्रान्सफॉर्मर. सो आतापर्यंत आपण ट्रान्सफॉर्मरमधलं काय काय बघितलं होतं, तर नीड ऑफ एनर्जी कन्झर्वेशन इन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये एनर्जी सेव्ह करण्याची काय गरज आहे, बिकॉज ट्रान्सफॉर्मर इज अ मेन पार्ट विच इज यूज्ड इन सबस्टेशन टू स्टेप अप अँड स्टेप डाऊन द व्होल्टेज लेवल. त्यामुळे आपल्याला ट्रान्सफॉर्मरमध्ये एनर्जी सेव्ह करण्याचं गरजेचं आहे. नेक्स्ट, व्हॉट आर द डिफरंट टेक्निक्स थ्रू विच वी कॅन सेव्ह दी
एनर्जी. सो त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं लोड शेअरिंग आणि पॅरलल ऑपरेशन. ॲक्च्युली सिलेबसमध्ये हे दोन वेगळे पॉईंट दिलेले आहेत, बट हे दोन पॉईंट हे एकच आहेत. म्हणजे लोड शेअर करण्यासाठी आपल्याला ट्रान्सफॉर्मर हे पॅरललमध्ये कनेक्ट करावे लागतात किंवा पॅरलल ऑपरेशन इज डन टू शेअर द लोड ऑर टू मेंटेन दी कंटिन्युटी इन दी सप्लाय. थर्ड आहे आयसोलेशन टेक्निक. आयसोलेशन टेक्निकमुळे आपण व्होल्टेज स्पाइक्समुळे जे काही लॉसेस होतात, सडन इक्विपमेंट लॉस किंवा सडन डेलिकेट इक्विपमेंट डॅमेज होतात, तर ते आपण कमी करू शकतो बाय युझिंग आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. हा ट्रान्सफॉर्मर स्टेपअप करत नाही, स्टेप डाऊन करत नाही व्होल्टेज. इट जस्ट प्रोव्हाइड्स दी आयसोलेशन ऑर सेपरेशन बिटवीन द पॉवर सप्लाय अँड दी लोड इक्विपमेंट. म्हणजे सेपरेट करतं पॉवर सप्लाय आणि लोड इक्विपमेंट. म्हणजे पॉवर सप्लायमध्ये सडन स्पाइक्स आल्या, सडन व्होल्टेज इन्क्रीज झालं शॉर्ट टाईमसाठी, तर ते इन्क्रीज झालेलं व्होल्टेज सेकंडरीला म्हणजेच लोड साईडला ट्रान्सफर होत नाही, ते स्पाइक्स रिड्यूस होतं. ते कसं होतं आपण बघितलं होतं. सो आयसोलेशन टेक्निक किंवा आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर इज मेनली यूज्ड फॉर द प्रोटेक्शन ऑफ इक्विपमेंट, फॉर द प्रोटेक्शन फ्रॉम शॉक, याच्यासाठी वापरला जातो. नेक्स्ट रिप्लेसमेंट बाय एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर, की जे आत्ता आपण बघितलं की ज्याच्यामध्ये आपण ॲमॉर्फस ट्रान्सफॉर्मर आणि ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर वापरू शकतो. ह्या दोन ट्रान्सफॉर्मरमुळे लॉसेस कमी होतात आणि एनर्जी सेव्ह होऊ शकते. आणि पिरियडिक मेंटेनन्स, कुठलीही गोष्ट आपल्याला जर त्याच्या लाईफ एक्सपेक्टन्सीपर्यंत जर न्यायचं असेल, जसं ट्रान्सफॉर्मर आपल्याला दिलेली त्याची लाईफ सपोज 10 इयर असेल, तर तिथंपर्यंत नेण्यासाठी वी हॅव टू डू दी मेंटेनन्स. मग ते मेंटेनन्समध्ये आपण बघितलं होते कुठले कुठले पार्ट आपण चेक केले पाहिजेत. बुशिंग्स असेल, कन्झर्वेटर असेल, ट्रान्सफॉर्मर टँक असेल, अलार्म रिले सर्किट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजेत. आणि रेफरन्स व्हॅल्यूशी चेक केल्या, त्याच्यामध्ये सपोज अप अँड डाऊन असतील तर आपल्याला नेसेसरी ॲक्शन घेतली पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, एनर्जी सेव्ह होण्यासाठी ट्रान्सफॉर्मरमध्ये मदत होते. So these are the techniques through which we can save the energy in transformer.